आत्ताच मी त्या वकिलाला वैकुंठाला सोडून आलोय. कुठे आहेत काकांना? कुठे ऍडमिट केलंय? यांना मेयो हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. सकाळी सगळे तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेत का? राजाराम काकांवर कोणीतरी प्राणघातक हल्ला केला. राजाराम पांढऱ्यांवर हल्ला कोणी केला असेल? यात कोणाचं काही प्लॅनिंग तर नसेल ना? सावरे, हे घर विकावं लागेल. काय? तेवढा एकच पर्याय मला दिसतोय. भाऊजी, इतकी परकी समजता तुम्ही मला? तुमच्यावर एक मोठं संकट कोसळलंय आणि त्यातून वाचण्यासाठी घर विकायचंय. माहितीये मला. तुम्ही जरूर विका. पण आता मला आणखीन काय विचारायचंय तुम्हाला? ही तुमच्या शब्दाबाहेर आहे का भाऊजी? तसं नाही ग उमा. या घरावर तुझाही हक्क आहे. तुला विचारल्याशिवाय या घराच्या बाबतीत मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. नाही भाऊजी, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, मी काही म्हणणार नाही. तसंही माझ्या आयुष्यात आता काय उरलंय? मला कशाचीच गरज नाही. मी झोपडीत सुद्धा आनंदाने राहायला तयार आहे भाऊजी. तुम्ही हे घर विका आणि आधी शाळा वाचवा. भाऊजी, एक मनात आहे ते सांगू? हे एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही आपल्या नेहाकडे पैसे का माग. आई वडिलांनी मुलांकडून काही घ्यायचं नसतं, त्यांना द्यायचं असतं. हो हो, पण धनाजीरावांनीच तुमच्यासाठी काही पैसे ठेवलेत ना, त्यातून तुम्ही. नाही, ते पैसे त्याच्या शाळेसाठी आहेत, जी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मला सुरू करायची आहे. ते पैसे मी माझ्या शाळेसाठी वापरणं योग्य ठरणार नाही. उमा, हे घर विकण्याशिवाय मला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाहीये. शाळेसाठी मला या घराचा त्याग करावाच लागेल. काय झालं? एवढं टेन्शनमध्ये का दिसतंय? अगं दादा बहिणी एवढे टेन्शनमध्ये आहेत आणि मी त्यांना काहीच मदत करू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी करते काहीतरी. तू काय करणार? तू कुठून आणणार आहेस एवढे पैसे? पैसे नाही आणू शकत मी, पण आपल्यावर जे संकट आलंय ते कुणामुळे आलंय याचा पत्ता तरी लावू शकते ना. म्हणजे
म्हणजे आपल्या बँकेचं अकाउंट इन्कम टॅक्सवाल्यांनी सील केलंय. त्यामागचं नेमकं कारण काय हे आपल्याला शोधून काढायला हवं. त्या दिवशी दादा म्हणाले ना की हे कोणाचं तरी कारस्थान आहे म्हणून. मग हे कारस्थान कोण करतंय हे मी शोधून काढी. आणि त्यात माझे बाबा आपली मदत करते. त्यांचा बँकेत बऱ्याचशा ओळखी आहे. मी त्यांना फोन केला होता तर ते म्हणाले की तू घरी येऊन मला सगळं सविस्तर सांग म्हणून मी एकदा घरी जाऊन यायचं म्हणते. अगं पण आपल्यामुळे कशाला उगाच त्यांना त्रास. अहो त्यात काय एवढं. त्यांच्या एकुलत्या एका मुलीच्या संसारासाठी ते एवढं नक्कीच करतील. मग जाऊ ना मी. हो जा. आणि हे काय तुम्ही ऑफिसला जायला अजून तयार नाही झालात? नाही, दादा म्हणाला की तू जाऊ नकोस ऑफिसला, तिकडे सगळे गोंधळ चालू आहेत. तर बरोबर आहे त्यांचं. नका जाऊ तुम्ही. मी आलेच. काय गरज काय होती नको तिथे तोंड उघडायची? काय गरज होती? सॉरी सर. काय सॉरी? सॉरी काय? तुम्ही सॉरी म्हटल्यामुळे ते लोक थांबणार आहेत? उद्याच्या उद्या सकाळी सगळ्या पेपरामध्ये बातम्या छापू देतील माझ्या नावाने. अगदी चमचमीत मथळ्या सकट. हर्षवर्धन भोसले बुडाला, हर्षवर्धन भोसले कर्जबाजारी, आसावरी कन्स्ट्रक्शनची माती झाली, माझे असे असेंब्लीचे फोटो. आणि याला जबाबदार कोण? कोण आहे याला जबाबदार? बोला. सॉरी सर. सॉरी म्हटलं की संपलं सगळं. संपलं. एक काम होत नाही धड तुमच्याच्याने. एक गोष्ट तुमच्या पोटात राहत नाही. नुसतं खाऊन खाऊन एवढं पोट फुगवलंय, त्यात राहत काही नाही. सर चुकून झालं. अरे पण तुमच्या एका चुकीमुळे आपण किती गोत्या देऊ तुम्हाला कळतंय का? उद्या सगळ्या पेपरामध्ये ही बातमी छापून येणार, सगळ्या चॅनलवर ही बातमी दिसणार, लोकांना कळणार की आपण रसात राहायला गेलोय, आपलं प्रोजेक्ट डबघाईला आलंय, आपल्याकडे पैसे नाहीत. लोकांनी इथे येऊन गराडा घातला आणि पैसे परत मागितले तर काय करायचं? बोला काय करायचं? सर सॉरी, पण मला वाटतं की आपल्या प्रोजेक्टला कोणाची तरी नजर लागली. तुमची नजर लागली आहे. येस. एक काम धड करतात त्या तुम्हाला. साधी इन्कम टॅक्सची फाईल नीट सबमिट करतात नाही आणि म्हणतात कोणाची तरी नजर लागली. तुम्ही माझ्या नजरेसमोरून चालते वा, नाही तर चालते वा. काय करायचं आता? कुणाकडे मदत मागायची? भाईजान. येस. हॅलो भाईजान. जर त्या शाळेवर बँकेची जप्ती आली तर बाबांचं काय होईल? आणि त्या बँकेला सुद्धा कळत नाही. इतर कितीतरी लोक लोन घेतात, खोटं बोलतात, त्यांना काही करत नाही. मग त्या शाळेवर का नोटीस लावली आहे त्यांनी? मला खरंच ती शाळा वाचवण्यासाठी काहीतरी करायचंय, पण काय करू तेच कळत नाही. नेहाकडेही सध्या मदत मागू शकत नाही, कारण तीच अडचणीत आहे. काय करू काही कळेन असं झालंय. कहिए भोसले साहब, आज कैसे याद किया हमें? भाईजान, माझ्यावरती खूप मोठं संकट उडवलंय. फार मोठ्या अडचणीत सापडलो मी. मला तुमची मदत हवी आहे. क्यों? उस दिन तो कह रहे थे कि आपसे डील करने के पहले 10 बार सोचना पड़ेगा. अब क्या हुआ? भाईजान, ती माझी चूक होती, पण शेवटी मला कळलं की मित्रच मित्राच्या मदतीला येतो. मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. बोलो, क्या कर सकते हैं? भाईजान, ठरल्याप्रमाणे मी 3 करोड रुपये तुम्हाला वेळेत दिले. खरं तर ते पैसे मी प्रॉफिट झाल्यानंतर द्यायला हवे होते, पण तरी मी आधीच दिले. आता माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. इन्कम टॅक्सवाल्यांनी माझं बँक अकाउंट सील केलंय आणि माझ्यावर खूप मोठं लोन आहे बँकेचं. तो इसमें मैं क्या कर सकता हूँ? भाईजान, जे 3 करोड रुपये मी तुम्हाला दिले ते तुम्ही मला परत देऊ शकता काही दिवसांसाठी.
एकदा प्रोजेक्ट पूर्ण झाला की मी लगेच तुमचे पैसे परत करेन. नहीं भोसले, एक बार घर में आया हुआ पैसा हम वापस नहीं करते, वो हमारे उसूल के खिलाफ है. पण भाईजान प्लीज आपल्या मैत्रीसाठी एवढं करा, माझ्यासाठी. भोसले केलं पण असतं, पण ते पैसे आता माझ्याकडे नाहीत. आलेला पैसा मी धंद्याला लावतो. ते पैसे मी मुंबईत एका जमिनीत गुंतवले. मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. प्लीज मला मदत करा, मला पैसे द्या भाईजान. अरे भाई, नहीं है तो कहाँ से देंगे? हाँ, कैसे? कर्जा वर्जा चाहिए तो बोल दे, हम मदद करेंगे. अहो, आधीच एवढ्या मोठ्या कर्जाखाली आहे मी, अजून कर्ज नाही घेऊ शकत. प्लीज मला मदत करा भाईजान. मैंने कह दिया ना, मैं कुछ नहीं कर सकता. अरे का नाही करू शकत? का नाही? याला मैत्री म्हणता तुम्ही? मित्र संकटात असेल तेव्हा त्याच्याकडे पाठ फिरवायची, त्याला मदत करायची नाही. आपल्या मैत्रीपेक्षा तुम्हाला पैसा महत्त्वाचा वाटतोय. ये फिल्मी डायलॉग किसी और को सुनाना. दोस्ती दोस्ती की जगह होती है, बिजनेस बिजनेस की जगह. मैं इस बार तुम्हारी कुछ मदद नहीं कर सकता. चलता हूं. खुदा हाफिज. नेहा, अगं तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस? काही नाही, आज कोर्टाची तारीख आहे ना. बाबांच्या मृत्यूपत्राच्या विरोधात शार्दूलने केस टाकली ना, त्याची. अगं पण मग तू इथे काय करतेस? अजून गेली नाहीस? काय करू काकू जाऊन? ती केस तर राजाराम काकाच लढणार होते ना. आता मी तिथे जाऊन काय करू? पण तू गेली नाहीस तर तुझ्या विरोधात निकाल लागेल. लागू दे. मला त्या इस्टेटीत अजिबात इंटरेस्ट नाही आहे. त्या इस्टेटीपेक्षा राजाराम काका जास्त महत्त्वाचे आहेत मला. अगं त्यांच्यासाठीच सांगते. ते तुझ्यासाठी ती केस लढणार होते, पण दुर्दैवाने आज ते कोर्टात जाऊ शकत नाही. आणि अशा वेळेस जर तू केस हरलीस ना तर त्यांना अजिबात आवडणार नाही. ते जाऊ शकत नाही, पण तू जाऊ शकतेस ना. तुला जायलाच हवं. तुझ्यासाठी नाही, पण तुझ्या राजाराम काकांसाठी तरी जा. पण काकू, तू इथली काळजी करू नकोस. मी आहे ना इथे. जा बाळा, जा. ॲडव्होकेट प्रधान, प्लीज प्रोसीड. युअर ऑनर, माझे अशील मिस्टर शार्दूल माने यांचे वडील स्वर्गीय धनाजीराव माने यांनी जे मृत्यूपत्र बनवलं आहे त्यात त्यांनी त्यांची सगळी संपत्ती, सगळी इस्टेट, सर्व बिझनेसची सूत्र त्यांची सून नेहा शार्दूल माने यांच्यातच सोपवलेली आहे. पण नेहा माने यांचं लग्न शार्दूल माने यांच्याशी झालं आहे हेच मुळात माझ्या आशिलेला मान्य नाही आहे. कारण जेव्हा हे लग्न झालं तेव्हा शार्दूल माने हे मानसिकरित्या अस्वस्थ होते. एका अपघातामध्ये त्यांची स्मृती गेली होती आणि ते कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. तरी सुद्धा त्यांचं लग्न नेहा माने यांच्याशी बळजबरीने लावून देण्यात आलं आणि त्याच वेळी स्वर्गीय धनाजीराव माने यांचं मृत्यूपत्र सुद्धा बनवण्यात आलं. ही त्या मृत्यूपत्राची झेरॉक्स कॉपी. युअर ऑनर, हे मृत्यूपत्र माझ्या आशिलाला अमान्य आहे. आमचा असा कयास आहे की नेहा माने यांनी ॲडव्होकेट राजाराम पांढरे यांना हाताशी धरून हे खोटं मृत्यूपत्र बनवलेलं आहे. आणि हे कोर्टापुढे सिद्ध करण्याची जबाबदारी मी उचललेली आहे. मला खात्री आहे की सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून कोर्ट योग्य तो निर्णय देईलच. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर ऑनर, ॲडव्होकेट पांढरे कोर्टात उपस्थित नाही आहे. त्यांना तारखेची नोटीस गेली होती? गेली होती सर. पण तरी ते हजर राहिले नाहीत.
त्यांनी न येण्याबद्दल काही सूचना दिली होती? नाही युअर ऑनर. ठीक आहे. युअर ऑनर, कोर्टाच्या तारखेची संपूर्ण माहिती असून सुद्धा ते कोर्टात हजर राहिलेले नाही आहेत. याचाच अर्थ असा होतो की कोर्टात उपस्थित राहणाऱ्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तरच नाही आहेत. म्हणूनच त्यांनी हा पळपुटेपणा केलेला आहे. अशा लोकांच्या खरेखुटेपणाचा कितपत विचार व्हायला हवा हे समजणे इतपत कोर्ट निश्चितच सुजाण आहे, याबद्दल मला शंकाच नाही आहे. तेव्हा परिस्थितीचा सारासार विचार करून कोर्ट योग्य तो निर्णय देईलच याबद्दल मला खात्री आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. ॲडव्होकेट प्रधानांचं स्टेटमेंट, त्यांच्या अशिलाची बाजू कोर्टाने ऐकून घेतली आहे. पण विरोधी पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय कोर्ट कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही. आणि ती बाजू जर न ऐकताच कोर्टाने निकाल दिला तर तो त्यांच्यावरती अन्याय ठरेल. त्यांना कोर्टामध्ये पोचण्यासाठी विलंब होतोय यामागे काहीतरी कारण असू शकेल, याचा कोर्टाने विचार करून त्यांना 2 तासाची मुदत कोर्ट देत आहे. या 2 तासामध्ये त्यांच्यापैकी कुणी जर हजर राहिलं नाही तर कोर्ट आपला निकाल जाहीर करेल. कोर्ट इज ॲडजर्न टिल नेक्स्ट 2 hours. माफ करा गुरुजी, मी पुन्हा पुन्हा तेच विचारतोय तुम्हाला, पण आपल्या बँकेच्या कामाचं काय झालं? मी पूर्ण प्रयत्न करतोय. तुम्ही काहीही काळजी करू नका. शाळेवर कुठलंही बालंट येणार नाही. नाही गुरुजी, मला त्याविषयी काळजीच नाहीये. इथे एक वेगळाच प्रश्न निर्माण झालाय. काय झालं? गुरुजी, तुमच्याविषयी शाळेच्या शिक्षकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू आहे. म्हणजे? आता कसं सांगू तुम्हाला गुरुजी? बऱ्याच शिक्षकांना असं वाटतंय की तुम्ही मुद्दाम शाळेवर कर्ज काढून शाळेला अडचणीत आणले. मी खूप समजवायचा प्रयत्न केला त्यांना, पण तुम्हाला ठाऊक आहे आपण लोकांची बोलती तोंड नाही पकडू शकत. तुमच्याविषयी कोणी काही भलतं सलतं बोललेलं मला सहन होत नाही, म्हणून मी मुद्दाम भेटायला आलोय तुम्हाला गुरुजी. गुरुजी, मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि शाळेवर आलेलं हे संशयाचं मळप दूर करा. सत्य काय आहे ते मला आणि त्या देवाला माहिती आहे. इतरांना काय बोलायचं ते बोलू देत. तुम्हीच म्हणालात ना, आपण त्यांची तोंड नाही धरू शकत. खरं आहे ते. त्यांना काय वाटेल ते बोलू देत. मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार आहे. आणि त्या लोकांना जाऊन सांगा, रघुनाथ मोहिते एक वेळ स्वतःचा जीव देतील, पण शाळेचं काहीही वाईट होऊ देणार नाही. ठीक आहे सर, येतो मी. तुम्हाला सांगत होता ना, हे पहिल्यापासून मला हे असंच वाटत होतं, हे असंच असणार म्हणून. बघितलं, ते आपल्यासमोर यायला तयार होत नाहीत म्हणजेच त्यांनीच घोटाळा केलाय. अहो, म्हणून त्यांची हिंमत होत नाही आपल्यासमोर यायला. हो, असं काही नाहीये, पण अजूनपर्यंत त्यांनी पैशाची सोय केली नाहीये. आपल्या शाळेचं पुढं काय होणार कुणास ठाऊक. शाळा? अहो, शाळा विसरा आता. ते मोहिते जावयाच्या मदतीने शाळा पाडून मॉल बांधतील. मॉल 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 आणि आपल्याला देतील नोकऱ्या चौकीदाराच्या. माझी जर नोकरी गेली ना तर मी त्यांना सोडणार नाही.
शिंदे, अहो तुम्ही काय हायपर होताय यांच्या सांगण्यावरून? कायद्याने सवयच आहे आगीमध्ये तेल होतायची. हा तुम्ही मलाच बोला, मी नाही शाळा घाण टाकली, त्या मोहित्याने आणि त्यांच्या जावयाने शाळा घाण टाकली. आणि तुम्ही मलाच बोला, तुम्ही ते त्यांना बोलायला हवं होतं. बरोबर आहे तुमचं म्हणा, तुम्ही त्यांचीच चमचेगिरी करणार. कायद्याने तुम्ही तोंड सांभाळून बोला, नाहीतर मला आता नाहीतर काय करावं, काय करा तुम्ही? काय चाललंय, काय चाललंय, काय? ही शाळा आहे शाळा, कुस्तीचा आखाडा नाहीये. अहो तुम्हा दोघांना असं भांडताना बघून त्या मुलांना काय वाटेल? आणि हे पहा, मोहिते गुरुजी पैशाची सोय करतोय म्हणालेत ना. सोय सोय नाही केली तर बघू आपण. हा सोय करतायत, आता बघत राहा, काही सोय बी होणार नाही. आता बुडली तुमची शाळा, आता बघतच राहा तुम्ही, आता बघत राहा. ॲडव्होकेट म्हात्रे, प्लीज प्रोसीड. मालॉर्ड, आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असणाऱ्या माणसाचं नाव भाऊ जामगडे. या माणसाविरुद्ध मी अर्थात सचिन म्हात्रेंनी खटला भरला आहे. माझी बाजू मी वकील म्हणून स्वतःच कोर्टात मांडू इच्छितो. त्यासाठी मला कोर्टाने परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मालॉर्ड. भाऊ जामगडे, तुमच्याकडून तुमची बाजू मांडण्यासाठी कोणी वकील? नाही जे साहेब, असं कसं आम्ही गरीब माणसं, वकील कुठून परवडायला आम्हाला. यांच्याप्रमाणे मी बी माझी बाजू स्वतःच मांडेल, त्याच्याकरता परवानगी असावी बघा. ठीक आहे, परवानगी आहे.